नमस्कार. पाहूया शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी. आयसीआयसीआय बँक दुसऱ्या तिमाहीत बँकेच्या नफ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 14% वाढ झाली. त्याचबरोबर निव्वळ व्याज उत्पन्नात गेल्या वर्षीच्या तुलनेत 10% वाढ झाली. आयसीआयसीआय बँकेचा तिमाही नफा 11,745.9 कोटी रुपये इतका झालाय, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 14.5% वाढलाय. वर्षभरापूर्वी हा आकडा 10,261 कोटी रुपये इतका होता. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 20,048 कोटी रुपये आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 9.5% अधिक आहे. शुक्रवारी आयसीआयसीआय बँकेचा शेअर 0.55% वाढीसह 1,259.60 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. आयडीएफसी फर्स्ट बँक सप्टेंबर तिमाहीत बँकेचा नफा 73.3% घसरून 200.7 कोटी रुपये झालाय, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 751.3 कोटी रुपये इतका होता. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 21.2% वाढून 4,787.8 कोटी रुपये झाले आहे, जे एका वर्षापूर्वी या तिमाहीत 3,950.2 कोटी रुपये इतके होते. बँकेचा निव्वळ एनपीए सप्टेंबर तिमाहीत 1.90% आलाय, जो जून 2024ला संपलेल्या तिमाहीत 1.92% इतका होता. शुक्रवारी आयडीएफसी फर्स्ट बँकेचा शेअर 3.64% घसरणीसह 65.57 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. टिटागर रेल कंपनीचा नफा सप्टेंबर 2024ला संपलेल्या तिमाहीत 14.3% वाढून 80.7 कोटी रुपये झालाय, जो एका वर्षापूर्वीच्या तिमाहीत 70.6 कोटी रुपये इतका होता. कंपनीचे उत्पन्न 13% वाढून 1,057 कोटी रुपये झाले आहे, जे एका वर्षापूर्वीच्या या तिमाहीत 935.5 कोटी रुपये इतके होते. शुक्रवारी टिटागर रेलचा शेअर 2% घसरणीसह 1,143 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. आरईसी कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली. सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 6.2% वाढ झाली असून नफा 3,773.2 कोटींवरून 4,005.5 कोटी रुपये झालाय. तर कंपनीचे निव्वळ व्याज उत्पन्न 21.4% वाढून 3,856.2 कोटी रुपयांवरून 4,680.4 कोटी रुपये झाले. शुक्रवारी आरईसी लिमिटेडचा शेअर 1.59% घसरणीसह 513 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. आयडीबीआय बँकेच्या नफ्यात आणि निव्वळ व्याज उत्पन्नात वाढ झाली. 30 सप्टेंबर 2024 रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत बँकेच्या नफ्यात 38.3% वाढ झाली असून बँकेचा नफा 1,323 कोटी रुपयांवरून 1,836.5 कोटी रुपयांवर पोहोचलाय. तर बँकेचा निव्वळ व्याज उत्पन्न 26% वाढून 3,067 कोटी रुपयांवरून 3,876 कोटी रुपये झालाय. शुक्रवारी बँकेचा शेअर 1.78% वाढीसह 82.76 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. CDSL 30 सप्टेंबर 2024 रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली. कंपनीचा नफा 48.8% वाढून 108 कोटी रुपयांवरून 162 कोटी रुपयांवर पोहोचलाय. तर कंपनीचे उत्पन्न 55.5% वाढून 207.3 कोटी रुपयांवरून 322.3 कोटी रुपयांवर पोहोचले. शुक्रवारी CDSLचा शेअर 2.45% घसरणीसह 1,434 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. JK सिमेंट सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट झाली आहे. वार्षिक आधारावर कंपनीचा नफा 28.3% घसरून 175.4 कोटी रुपयांवरून 125.8 कोटी रुपयांवर घसरलाय. तर कंपनीचे उत्पन्न वार्षिक आधारावर 2,752.8 कोटी रुपयांवरून 2,560 कोटी रुपयांवर घसरले. शुक्रवारी JK सिमेंटचा शेअर 1.48% घसरणीसह 4,131.75 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. बँक ऑफ बरोदा सप्टेंबर 2024 मध्ये संपलेल्या तिमाहीत बँकेचा नफा अपेक्षेपेक्षा चांगला लागलाय. बँकेचा नफा 5,237.9 कोटी रुपयांवर पोहोचलाय. एका वर्षापूर्वी या तिमाहीत बँकेला 4,252.9 कोटी रुपयांचा नफा झाला होता. बँकेच्या नफ्यात ही वाढ 23% झाली आहे. तर सप्टेंबर तिमाहीत बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न म्हणजेच NII वार्षिक आधारावर 10,830.7 कोटी रुपयांवर 11,722.1 कोटी रुपये
झाले आहे, जे 7.3% वाढले आहे. शुक्रवारी बँकेच्या शेअर्समध्ये घसरण झाली. बँकेचा शेअर 2.36% घसरून 239 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. इंडिगो कंपनीच्या आर्थिक वर्ष 2025च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनी नफ्याकडून तोट्याकडे वळली आहे. या कालावधीत कंपनीला 986.7 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. एका वर्षापूर्वी या तिमाहीत कंपनीला 188.9 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीचे उत्पन्न 2 वर्षापूर्वी या तिमाहीत 14,944 कोटी रुपयांच्या तुलनेत 13.6% वाढून 16,969.6 कोटी रुपये झाला आहे. कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 3.23% घसरणीसह 4,373.70 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. टोरेंट फार्मा कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे. कंपनीचा नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत 17.4% वाढून 453 कोटी रुपये झालाय. वर्षभरापूर्वी कंपनीचा नफा 386 कोटी रुपयांच्या पातळीवर होता. कंपनीचे उत्पन्न 8.6% वाढून 2,889 कोटी रुपये झाले, जो एका वर्षापूर्वी 2,760 कोटी रुपयांच्या पातळीवर होता. शुक्रवारी टोरेंट फार्मास्युटिकल लिमिटेडचा शेअर 3.37% वाढीसह 3,433.10 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. बाळकृष्ण इंडस्ट्रीज कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे, मात्र उत्पन्नात वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2025च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 0.14% घसरून 347.4 कोटी रुपयांवरून 346.9 कोटी रुपयांवर घसरलाय. तर कंपनीच्या उत्पन्नात 7.4%ची वाढ झाली असून कंपनीचे उत्पन्न 2,253.2 कोटी रुपयांवरून 2,419.7 कोटी रुपयांवर पोहोचले. शुक्रवारी कंपनीचा शेअर 2.04%च्या घसरणीसह 2,880 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. श्रीराम फायनान्स कंपनीने स्टॉक स्प्लिट आणि डिव्हिडंडची घोषणा केली आहे. कंपनी 10 रुपये किमतीच्या शेअरची 5 शेअर्समध्ये विभागणी करेल, ज्याची प्रति शेअर किंमत 2 रुपये इतकी असेल. कंपनीने सांगितले की विभाजनाची म्हणजेच स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट अद्याप ठरलेली नाही. त्याबाबतची माहिती योग्य वेळी दिली जाईल. श्रीराम फायनान्सने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 10 रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या प्रत्येक शेअरवर 22 रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय. शुक्रवारी श्रीराम फायनान्स लिमिटेडचा शेअर 3.92%च्या घसरणीसह 3,118 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. फिनिक्स मिल कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे, मात्र उत्पन्नात वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2025च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 13.7% घसरून 252.6 कोटी रुपयांवरून 218.1 कोटी रुपयांवर आला आहे. तर कंपनीचे उत्पन्न 5% वाढून 874.1 कोटी रुपयांवरून 918 कोटी रुपयांवर पोहोचले. शुक्रवारी फिनिक्स मिल्सचा शेअर 2.73%च्या घसरणीसह 1,482 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. लोढा कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे. कंपनीच्या नफ्यात 108.63%ची वाढ झाली असून कंपनीचा नफा 423 कोटी रुपयांवर पोहोचलाय. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत मॅक्रोटेक डेव्हलपर्सने 202.8 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. कंपनीचे उत्पन्न आर्थिक वर्ष 2024च्या दुसऱ्या तिमाहीत 1,749.6 कोटींच्या तुलनेत 50.1% वाढून 2,625.7 कोटी झाले. शुक्रवारी लोढा कंपनीचा शेअर 0.56%च्या वाढीसह 1,071.05 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. DLF रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनी DLFने आर्थिक वर्ष 2025च्या दुसऱ्या तिमाहीत 121% नफा नोंदवलाय. सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा वार्षिक 621.9 कोटी रुपयांवरून 1,381 कोटी रुपयांवर पोहोचलाय. कंपनीच्या उत्पन्नात 46.5% वाढ झाली असून कंपनीचे उत्पन्न 1,975 कोटी रुपयांवर पोहोचले. एका वर्षापूर्वी ह्या तिमाहीत कंपनीने 1,347.7 कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदवले होते. शुक्रवारी DLF लिमिटेडचा शेअर 2.96%च्या घसरणीसह
777.70 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. कोल इंडिया कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट झाली आहे. आर्थिक वर्ष 2025च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 21.9% घसरणीसह 6,289 कोटी रुपयांचा नफा नोंदवलाय. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कोल इंडियाला 8,048.6 कोटी रुपयांचा नफा झाला होता. गेल्या आर्थिक वर्षातील ह्याच कालावधीत 32,776 कोटींच्या तुलनेत कंपनीचे कामकाजातील उत्पन्न 6.4% घसरून 30,672.9 कोटी झाले आहे. शुक्रवारी कोल इंडिया कंपनीचा शेअर 3.62% घसरणीसह 459.95 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. ITD सिमेंटेशन प्रमोटर्स कंपनीतील मोठा हिस्सा विकणार असल्याची माहिती कंपनीने शनिवारी शेअर बाजाराला दिली आहे. कंपनीची प्रमोटर इटालियन थाई डेव्हलपमेंट कंपनी आपले 46.64% स्टेक विकणार आहे. कंपनीने यासाठी रिन्यू एक्झिम DMCC सोबत करार केला आहे. हा करार 400 रुपये प्रति शेअर या दराने करण्यात आला आहे. शुक्रवारी ITD सिमेंटेशन इंडिया लिमिटेडचा शेअर 1.64% घसरणीसह 539 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. येस बँकेच्या नफ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात देखील वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बँकेचा नफा 145.6% वाढून 225 कोटी रुपयांवरून 553 कोटी रुपये झालाय. तर बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 14.3% वाढून 1,925 कोटी रुपयांवरून 2,200.5 कोटी रुपये झाले. शुक्रवारी येस बँक लिमिटेडचा शेअर 2.60% घसरणीसह 19.50 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. डीमार्ट कंपनीने FP एम्पियर एनर्जीमधील 26% हिस्सेदारीचे संपादन पूर्ण केले आहे. रिटेल चेन डीमार्ट चालवणाऱ्या अव्हेन्यू सुपरमार्केट्स लिमिटेडने शनिवारी 26 ऑक्टोबर रोजी सांगितले की त्यांनी फोर्थ पार्टनर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या उपकंपनी FP एम्पियर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 1.99 कोटी रुपयांमध्ये 26% हिस्सा विकत घेतलाय. शुक्रवारी डीमार्ट कंपनीचा शेअर 0.5% घसरणीसह 4,040 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. स्काय गोल्ड कंपनीच्या बोर्डाने 9:1 च्या प्रमाणात बोनस जारी करण्यास मान्यता दिली आहे. म्हणजेच भागधारकांना 10 रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या प्रत्येक शेअरसाठी 9 शेअर्स बोनस शेअर्स म्हणून मिळतील. शुक्रवारी स्काय गोल्ड लिमिटेडचा शेअर 1.04% घसरणीसह 3,550 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. गोदावरी पॉवर अँड इस्पात दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट झाली आहे. आर्थिक वर्ष 2025च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 38.1% घसरून 256.9 कोटी रुपयांवरून 159.1 कोटी रुपयांवर आला आहे. तर कंपनीचे उत्पन्न 1.8% घसरून 1,291 कोटी रुपयांवरून 1,267.6 कोटी रुपयांवर आले आहे. शुक्रवारी गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेडचा शेअर 3.17% घसरणीसह 173.85 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. बंधन बँकेच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे. खाजगी क्षेत्रातील बँक बंधन बँकेचा नफा सप्टेंबर तिमाहीत 30% वाढून 721.2 कोटी रुपयांवरून 937.4 कोटी रुपयांवर पोहोचलाय. तर बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात 20.7% वाढ झाली असून बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 2,443.4 कोटी रुपयांवरून 2,948.2 कोटी रुपयांवर पोहोचले. शुक्रवारी बंधन बँकेचा शेअर 6.34% घसरणीसह 169.20 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय.